नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालयाकडून क्लर्क या पदासाठी जाहिरात आली होती. 1.5 लाखांपेक्षा जास्त अर्ज गेलेले आहेत. अभ्यासाला तुम्ही सुरुवात केलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर पीवायक्यूचा अनालिसिस देणार आहे, जीके जीएस या विषयाचं. याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की दरवर्षी 10 प्रश्न येतात. मागच्या 3 प्रश्नपत्रिका 21चे, 23चे, 25चे या तिघांचे 10 प्रश्न घेतले, 30 प्रश्न झाले. आता हे प्रश्न कोणत्या विषयावर निगडित आहे त्याचा एक कॉलम केला. त्या विषयाच्या कोणत्या घटकावर अवलंबून आहे तो ही संपूर्ण म्हणजे या अशा पद्धतीने टेबल अशा पद्धतीने संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. याचे पीडीएफ पण मी तुम्हाला शेअर करतो, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा मित्रांनो. आणि शिपाई या पदासाठी 21 अपेक्षित टेस्ट सिरीज आपण सुरू केलेले. खूप चांगला रिस्पॉन्स येतो याला, कारण की याच्यामध्ये शिपाईला तर 2 लाख प्लस अर्ज गेलेले आहेत. स्पर्धा मोठी आहे, तर तयारी आपल्याला त्याहून मोठी करावी लागणार आहे. म्हणून आपण 21 अपेक्षित टेस्ट सिरीज जी आहेत तर ती लॉन्च केलेली आहे तुमच्या सर्वांसाठी. 99 रुपयात तुम्हाला 21 दर्जेदार टेस्ट. या टेस्ट तयार करताना पीवायक्यू जसे होते त्याच पद्धतीने टेस्ट तयार केले, मराठी भाषेत असतील. आजच या टेस्ट सिरीजला तुम्ही जॉईन करा. सोबत 11 रुपयाच्या या पीवायक्यू बॅच मध्ये तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका वगैरे सगळं काही अनालिसिस वगैरे सगळं काही गोष्टी मिळून जाणार आहे. त्यासोबतच शिपाईची रेकॉर्डेड बॅच आणि क्लर्कची रेकॉर्डेड बॅच ही पण अवेलेबल आहे. बऱ्याच मुलांच्या तर या बॅचेस कंप्लीट होत आल्या आणि ते टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतात. म्हणून जर तुम्ही केलं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, बॅचला जॉईन करा आणि तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. आता लक्षात घ्या, मागच्या व्हिडिओमध्ये मी अशाच पद्धतीने शिपाई या पदावर काम केलेलं होतं आणि याच्यामध्ये बरेच उमेदवार विचारत होते की सर पीडीएफची लिंक कुठे. बघा मित्रांनो, ही पीडीएफची लिंक आहे. इग्नाइट अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथं मी ही पीडीएफ टाकलेली. तिथं जर क्लिक केलं डायरेक्टली तुम्हाला तिथं घेऊन जाईल, पीडीएफ डाउनलोड होईल. अशाच पद्धतीने या व्हिडिओची देखील पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतो. फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे माहितीये का, कमेंटमध्ये पीडीएफ हे टाईप करावं लागणार आहे. जेवढ्या जास्तीत जास्त मुलं पीडीएफ टाईप करताना तर तेवढाच तुम्हाला पीडीएफ जी आहे तर ती लवकर येऊन लागते. ठीक आहे, चला तर मी आता डायरेक्टली तुम्हाला पीडीएफ वर घेऊन जातो. बघा ही आपली पीडीएफ आहे. सगळ्यात आधी 23 ची प्रश्नपत्रिका पाहूया, सन 2023 ची प्रश्नपत्रिका. याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न का होता, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण. आता हा जो प्रश्न आहे ना, म्हणजे हा चालू घडामोडीच्या संदर्भातला प्रश्न आहे. चालू घडामोडींच्या संदर्भातला महत्वाच्या नियुक्त्या. मग तुम्ही अभ्यास करताना काय करायचं की सध्याचे पंतप्रधान असतील, सध्याचे राष्ट्रपती असतील, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल असतील, उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस असतील, सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस असतील, तर या महत्वाच्या पदांवर बसलेले व्यक्ती ना त्यांची नावं तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा, फिफा वर्ल्ड कप कोणी जिंकला, क्रीडाशी संदर्भातला प्रश्न होता. हा पण कशाचा प्रश्न आहे मित्रांनो, चालू घडामोडी क्रीडा घडामोडीचा प्रश्न आहे. पुढचा, भारताचे लष्कर प्रमुख कोण आहे. मी काय सांगितलं, महत्वाच्या नियुक्त्या वगैरेवर प्रश्न, म्हणजे चालू घडामोडी सध्या कोण काय आहे याच्यावर प्रश्न. पुढे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, न्याय व्यवस्थेवर प्रश्न, कारण की ज्युडिशियरीशी संबंधित म्हणजे मुंबई उच्च न्यायालय असेल, सुप्रीम कोर्ट असतील, त्यांचे जजेस, त्यांची नियुक्ती, त्यांची कधी स्थापना झाली, या सगळ्या काही गोष्टींवर प्रश्न आलेले आहेत. पुढे महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली. मी याला भूगोलामध्ये टाकतो. भूगोलामध्ये जेव्हा आपण महाराष्ट्राची प्रशासकीय रचना अभ्यासतो तर त्यावेळी आपण पाहतो की बॉम्बे स्टेटची स्थापना कधी झाली, म्हणून मी याला भूगोलामध्ये टाकलेले. बाकी तुम्ही याला स्टॅटिक जीके मध्ये पण कन्सिडर करू शकतात. बघा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जागा किती आहेत. मग तुम्हाला हा संसदेचा भाग आहे आणि हा राज्यशास्त्राचा भाग आहे मित्रांनो, राज्य व्यवस्था याचा भाग आहे. संसद याच्यावर प्रश्न आलेला आहे. भारताची आर्थिक राजधानी कशाला ओळखलं जातं, भूगोलामधील प्रश्न आहे. शहरांची टोपण नावे, याला तुम्ही स्टॅटिक जीके मध्ये पण टाकू शकतात बरं का मित्रांनो, स्टॅटिक जीकेचा पण हा भाग आहे. महाराष्ट्राचा सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा, भूगोलाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा प्रादेशिक भूगोल याच्यावर प्रश्न. त्याच्यानंतर पानिपतची तिसरी लढाई मराठा आणि अफगाण सैन्यात कधी झाली, वर्ष विचारलं होतं. हा मध्ययुगीन इतिहासाचा प्रश्न आहे, इतिहासाचाच प्रश्न आहे, पण हा मध्ययुगीन मराठा साम्राज्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. पुढचं, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणाच्या मदतीने झाली, हा आधुनिक भारताचा इतिहास याचा प्रश्न संदर्भातला आहे आणि भारताच्या स्वातंत्र्य लढा याच्या संदर्भातला प्रश्न होता. आता 2020 ची प्रश्नपत्रिका पाहूया. बघा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण, न्याय व्यवस्थेवर प्रश्न, महत्वाच्या नियुक्त्या, याला तुम्ही चालू घडामोडी कॅटेगरीमध्ये देखील टाकू शकतात. पुढे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे, हा स्टॅटिक जीकेचा भाग आहे पण हा भूगोलामध्ये येतो, म्हणून मी याला भूगोलामध्ये ठेवले. राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये यांचा अभ्यास करून ठेवा. पुढे बीज माता, मदर ऑफ सीड म्हणून कोणाला ओळखले जाते, हा थोडा स्टॅटिक जीकेचा भाग आहे, व्यक्ती विशेष या कॅटेगरीमध्ये येते ही. पुढचं, पेले हे नाव कोणत्या खेळाशी संदर्भातले, चालू घडामोडींच्या संदर्भातला आहे मित्रांनो, आणि हा क्रीडा घडामोडी इथे विचारलेल्या होत्या. पुढे, मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणता कायदा अस्तित्वात आला. बघा चालू घडामोडी राष्ट्रीय स्तरावरची घडामोडी होती ना मित्रांनो. पुढं, अध्यात्मासाठी 2019 चा पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळाला. आता 2026 चे पण जाहीर करण्यात आलेले, त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो 2026 चा, तर हा पुरस्कार कॅटेगरीमध्ये गेला. भारतातील पहिली तरंगती बाजारपेठ फ्लोटिंग मार्केट कुठे, बघा चालू घडामोडी राष्ट्रीय स्तरावरची घडामोडी होती म्हणून विचारलं होतं. बघा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, पर्यावरणाशी संदर्भातला प्रश्न आहे, हवामान बदलावर प्रश्न आलेला आहे.
पुढे भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते, हा स्टॅटिक जीकेचा भाग आहे. पुरस्कार आणि प्रथम व्यक्ती. पुढे पैठणी साड्या तयार करण्यासाठी कोणते राज्य ओळखले जाते, हा भूगोलाच्या संदर्भातला प्रश्न आहे. मी याला स्टॅटिक जीके मध्ये देखील टाकू शकतो. ओके, काय एवढा अवघड नव्हतं. 2025 जर तुम्ही पाहिलं बघा, आधी काय विचारलं होतं, लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जागा. काय प्रश्न आलेला आहे, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागा. म्हणजे तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करणं हे फार महत्वाचं आहे, कारण की प्रश्न इथं रिपीट होत आहेत मित्रांनो. ओके, प्रश्नांचा पॅटर्न रिपीट होतोय. राज्यशास्त्र, संसदीय रचना. शिवसागर धरण कोणत्या नदीवर आहे, भूगोल, जलसंपत्ती आणि धरणी. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह ओळखले जातात, बघा विज्ञानाच्या संदर्भातला प्रश्न आहे. सूर्यमाला, खगोलशास्त्र. चर्नोबेल अणुऊर्जा प्रकल्प, हा थोडा स्टॅटिक जीकेचा भाग आहे आणि थोडा अवघड होता हा प्रश्न, म्हणजे ज्याला जमेल हा त्यालाच जमणार होता. भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा. आधी काय प्रश्न आलेला आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा. म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो की पीवायक्यू अनालिसिस करा, कारण की त्याच्याशी संदर्भातले प्रश्न इथं विचारले जातात. भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते, आधी काय एक तशाच पद्धतीचा प्रश्न. भूगोल, शहरांची टोपण नावे. 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला, पुरस्कार घडामोडी. कोणत्या किल्ल्याला युनेस्कोचे जागतिक स्थान मिळालं, चालू घडामोडींच्या प्रादेशिक घडामोडी होते या. एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ कोणत्या वर्षी देण्यात आला, हा भूगोलाचा प्रश्न. आणि कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे, एक रिपोर्ट होता. चालू घडामोडींचा अहवाल आणि निर्देशांक या कॅटेगरीमध्ये मी टाकतो. मी जर विषय आणि वर्षानुसार जर वर्गीकरण केलं बघा, 2023, 20, 25 टोटल जर तुम्ही पाहिलं बघा, सगळ्यात जास्त प्रश्न हे कशावर येतात, चालू घडामोडीवर. आतापर्यंत 10 प्रश्न आलेले आहेत इतक्या वर्षात बघा. 3 आलेले आहेत, 4 आलेले आहेत, 3 आलेले आहेत. म्हणजे मी काय करतो, 3 ते 4 प्रश्न पकडून चालतो की हे फक्त चालू घडामोडी या विषयावरच तुमचे येतील. पुढचा महत्वाचा विषय तो म्हणजे भूगोल. बघा 3 प्रश्न, 2 प्रश्न, 4 प्रश्न, म्हणजे ऍव्हरेज किती निघाला मित्रांनो, 3 प्रश्नांचा ऍव्हरेज निघाला. पुढे इतिहासावर. आता इतिहासामध्ये लक्षात घ्या, आधुनिक पण विचारला जातोय मित्रांनो, महाराष्ट्र पण विचारला जातोय, भारत पण विचारला जातोय. इथं पण भूगोलामध्ये भारताचा पण भूगोल विचारलेला आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा पण भूगोल विचारलेला आहे. म्हणजे एवढे सगळे विषय तुम्हाला अभ्यासावे लागतील. इतिहास फक्त 2 प्रश्न, एक आधी, बाकी प्रश्न नाही. न्याय व्यवस्थेवर एक प्रश्न येतो थोडासा. राज्यशास्त्रावरचा एक प्रश्न आलेला आहे, 23 ला, 20 ला आणि 25 ला आला. स्टॅटिक जीकेचा 20 ला जास्त स्टॅटिक जीके, त्याच्यानंतर 25 ला पण एक स्टॅटिक जीके. पर्यावरणाचा आतापर्यंत एकच प्रश्न, तो पण सिंपल होता. विज्ञानावर काही जास्त प्रश्न आले नाही. आणि हे जर तुम्ही शिपाईला पाहिलं ना मित्रांनो, शिपाईला सगळ्यात जास्त प्रश्न हे फक्त विज्ञानावर येतात. म्हणजे काय होतं, तुम्ही जशी परीक्षा बदलतात त्याच्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी बदलावी लागते. म्हणजे हे आतापर्यंतचं अनालिसिस आहे मित्रांनो, याच्यामध्ये बदल होऊ शकतो. परंतु आपल्याला काय बघायला मिळतं की आपल्याला विषय कोणते कोणते खऱ्या पद्धतीने अभ्यासायचे. बघा भूगोल हा विषय अभ्यासाचा आहे, चालू घडामोडीवर आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण की त्याच्यावरच सगळ्यात जास्त वेटेज जे आहे तर ते इथं पाहायला मिळतं. तर ही सगळी पीडीएफ जी आहे तर ती तुम्हाला डायरेक्टली जे आहे तर ते शेअर करून देतो. त्याच्यासाठी कमेंटमध्ये तुम्हाला काय टाईप करायला लावले, मी फक्त पीडीएफ हे टाईप करा आणि ही पीडीएफ जी आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. त्यासोबतच ज्या काही उमेदवारांनी अजूनही शिपाईची आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल, 21 अपेक्षित प्रश्नसंच टेस्ट सिरीज मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात आहे. 21 दर्जेदार टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या टेस्टला तुम्ही एनरोल करा. आणि बॉम्बे हायकोर्टची क्लर्कची पण आपली बॅच आहे, पूर्ण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सगळं काही अवेलेबल आहे. बॅच जॉईन करा आणि तुम्हाला सगळ्या काही गोष्टी इथं बघायला मिळतील मित्रांनो. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.